अनिल तरे आणि सुबोध ही जोडी पंचांचा इशारा येतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. ऑफड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे, थोडीशे फंबल झाले आणि त्याचाच फायदा घेतलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. मांडा प्रीमियर लीगचं हे आयोजन आपण पाहतोय. केडीएमसी क्रिकेटचे अध्यक्ष जगन्नाना पाटील असतील, निशांतदादा मुरकुटे, आतिकबाई सय्यद आणि प्रमोददादा पाटील यांच्या माध्यमातून मांडा प्रीमियर लीग सीझन 3 क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. गोलंदाज आहेत गोलंदाजी मार्क वरती किशोर उगळे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल, झेल पर्यंत पोहोचले होते आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतो हा चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉल सुरू होतं आणि पायाला चेंडू लागून हा चौकार गेलेला आहे. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती. अनिल तरेने चांगली सुरुवात करून दिली आहे. पहिला सामना आपण पाहिला असेल लो स्कोरिंग सामना. RB11 वरप या टीम समोर 47 धावांचं टार्गेट सेट केलं होतं आणि अवघ्या 4 षटकांमध्ये सामना फिनिश केला. ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये. फिल्डर आहेत मिड विकेट सीमा रेषेवरती. अनस सय्यदने हा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद लागतोय हा पहिला मोठा धक्का JK ग्रुप मांडा या टीमला. फलंदाज अनिल तरे. बॅक टू द पवेलियन. सचिन हाके येत आहेत नवीन फलंदाज. तिसऱ्या क्रमांकावरती पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल माही 11 मांडा संघ ऑल आउट झाला होता. RB11 वरप या टीमला विनंती आहे आपण कुठे जायचं नाहीये. या पुढील सामना तुमचा असेल. विनर विनर या दोन संघांमध्ये. यावेळेस लाऊड अपील, फिंगर अप. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. सचिन हाके 0 वरती बाद. लागतोय हा बॅक टू बॅक दुसरा मोठा धक्का JK ग्रुप मांडा या संघाला. प्रतिम संगीत आपण ऐकतोय सकाळपासून DJ नितीनच्या माध्यमातून. क्रिकेट विथ म्युझिक हे समीकरण आपण पाहतोय जेव्हापासून IPL आला आणि IPL आल्यानंतर क्रिकेटला खऱ्या अर्थाने ग्लॅमर आलं. अनेक ठिकाणी आपण आता मात्र लाईव्ह स्पर्धा पाहत असतो. मला तरी वाटतं तेजस 99.99% या स्पर्धा लाईव्ह होतात. कारण की अशी एखादी स्पर्धा असेल जी लाईव्ह होत नसेल, परंतु आता मात्र
अनेक ठिकाणी ज्या स्पर्धा होतात त्या नक्कीच लाईव्ह प्रत्येक स्पर्धेमध्ये नीटनेटकेपणा असतो, आयोजन संयोजन खूप चांगलं असतं आणि या मांडा प्रीमियर लीगमध्ये आपण पाहतोय फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अर्ली बॅटस्विंग आपण पाहिलं आणि येतोय हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे. प्रथम बॅटिंग करणारा जे के ग्रुप मांडा या टीमची धावसंख्या आहे 2-6. खेळतोय निशांतदादा मिरकुटे यांच्या क्रीडा 700 मांडा या संघामध्ये. खऱ्या अर्थाने मांडा टिटवाला साठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे नुकतीच झालेली ठाणे जिल्हा प्रीमियर लीग TDPL ही स्पर्धा जगन्नाना पाटील यांच्या श्री गजानन डेव्हलपर्स मांडा टीमने जिंकली आणि एकच आनंद उत्सव आपण पाहिला असेल संपूर्ण मांडा टिटवाला शहरामध्ये. नो बॉलचा इशारा येतोय. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. पहिला चेंडू खराब लाईन वरती पिचिंग केलेला आहे विकास जाधव. यावेळी फ्री हिट आहे. मिस्टायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय. फ्री हिट वरती झेलबाद होऊ शकत नाहीये. मिळते एकदा वे चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल आपण पाहू शकाल. 8 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा. अक्षय भोय साहेबांना विनंती असेल जे के ग्रुप मांडा या टीमचे पुरस्कर्ते आहेत, टीम ओनर आहेत आणि त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 एकूण 16 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. लाऊड अपील करण्याचा प्रयत्न आणि पंचांनी अपील फेटाळली आहे. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 8. मिड ऑफला क्षेत्ररक्षण करतायत निशांत मुरकुटे यांचा हा संघ आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म बॉल करण्याचा प्रयत्न फसला. येतोय हा डॉट बॉल. नक्कीच रितेश पाटील आणि फलंदाज सुबोध आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज रितेश पाटील आहेत. संघर्ष सुरू आहे याही मॅच मध्ये. धावा येत नाहीयेत. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट होत नाहीये अथवा अत्यंत क्लोज हा डिसिजन असता परंतु येतोय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होते. रितेश पाटील संघर्ष करतोय या सामन्यामध्ये. सलग 3 चेंडू डॉट बॉल खेळलाय. एकंदरीत 5 चेंडू डॉट बॉल खेळलाय रितेश पाटील या इनिंग मध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. पहिला चेंडू नो बॉल फेकला होता त्यानंतर इकॉनॉमिकल गोलंदाजी. आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडू फेकलेत. धावा खर्च केलेत 2. मनीष जाधव आपण पाहतोय यष्ट्यांच्या पाठीमागे. मास्टर माइंड. क्या बात आहे. अप्रतिम आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट गोलंदाजी आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 2-8 धावा. 4.00 च्या सरासरीने पहिल्या 2 षटकांमध्ये जे के ग्रुप मांडा या संघाची धावसंख्या 2-8.
किशोर येत आहे सेकंड स्पेल मध्ये, ज्या किशोरने पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या, 2 विकेट मिळवले होते. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल, कारण की ज्याप्रमाणे पहिल्या मॅच मध्ये 7 षटकांमध्ये माही 11 मांडा संघ 46 या धावसंख्येवरती ऑल आउट झाला होता. तेजस भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहू शकाल, फार कमी कालावधीमध्ये त्यांनी या लाईव्ह क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतलेली आहे. ऑन साइडला शॉर्ट ऑन बॉल गेला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एकदा मिळते आणि फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन लागतोय. हा तिसरा मोठा धक्का. रितेश पाटील बॅक टू द पवेलियन. जयेश राजे येत आहेत. कॅप्टन येतोय बॅटिंग करण्यासाठी. दिल स्कूप करण्याचा प्रयत्न, लॅप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, ही खासियत आहे जयेश राजे यांची. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपण नेहमीच पाहिलेले आहेत. नक्कीच फाईन लेग असेल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, लॉंग लेग असेल, स्विच हिट असतील, थर्डमॅन असेल, ही स्ट्रॉंग झोन आहेत जयेश राजे यांची. या क्षेत्रामध्ये बॅटिंग करणं तो पसंत करतो. सॉफ्ट हँडने खेळताय, सेन्सिबल बॅटिंग, कारण की जयेशला माहिती आहे 3 फलंदाज खूप लवकर बाद झालेत. इथूनही अजून 5 षटकांचा खेळ शिल्लक आहे या षटकानंतर. त्यामुळे विकेट नक्कीच आपल्या खात्यामध्ये ठेवणं देखील जास्त गरजेचं आहे. ज्याप्रमाणे त्यांनी पहिला सामना बघितलेला आहे की पहिल्या मॅचमध्ये 7 षटकांमध्ये ऑल आउट झाला होता माही 11 मांडा संघ. त्यामुळे या मॅचमध्ये 8 षटकं पूर्ण खेळण्याचा प्रयत्न नक्कीच असेल जे के ग्रुप मांडा टीमचा. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करतात. कव्हर ड्राईव्हचा फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नक्कीच आहेत अनस सय्यद. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती. नक्कीच सुबोध चांगली बॅटिंग करतायत. डावकुरे याचा हा शैलीदार फलंदाज आहे आणि त्याला साथ देतोय जयेश राजे. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. आमच्यासोबत प्रथमेश आहेत, आमचे गुणलेखक मित्र. यावेळेस ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. अनस सय्यद फार वेगाने येतील चेंडूवरती, उचलतील, फेकतील, तोपर्यंत मिळते 1 धाव. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 3 बाद 14.
क्या बात आहे डीजे मास्टर नितीनच्या माध्यमातून अप्रतिम संगीत इम्प्रेस केलंय या दुपारच्या सत्रामध्ये. सामना क्रमांक हा दुसरा सुरू आहे. नक्कीच मांडा प्रीमियर लीग आपण पाहतोय. IPLचं मेगा ऑक्शन सर्वांनी पाहिलं असेल आणि या IPLच्या या वर्षीच्या सीझन मध्ये नक्कीच IPLच्या इतिहासामधील सर्वात मोठी बोली लावली ती म्हणजे ऋषभ पंत वरती 27 करोड. 27 करोड. त्यानंतर श्रेयस अय्यर 26 करोड 75 लाख. परंतु एक आकर्षणाची गोष्ट अवघ्या 13 वर्षाचा खेळाडू तो देखील बिहारचा नक्कीच वैभव सूर्यवंशी खेळणार आहेत राजस्थान रॉयल या टीम कडून 1 करोड 10 लाख. अनेक संघ इच्छुक होते त्याला घेण्यासाठी आपल्या टीम मध्ये. बॅटची कडा आणि थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा MPL चौकार. थँक्यू. 4 ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे 4थं सुरू आहे. गोलंदाज नीरज ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न आणि वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती गोलंदाज आहेत धीरज आहेत. गोलंदाज धीरज आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज सुबोध. यावेळेस पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार. त्यानंतर बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू फेकलेत. गोलंदाज आपण पाहतोय धीरज यांनी. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. मानाची स्पर्धा आहे. सन्मानाची लोकप्रिय ही स्पर्धा आपण पाहतोय. क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटचा रणसंग्राम सुरू आहे. फुल टॉस चेंडू. यावेळेस फटका चांगला. गॅप शॉट सिलेक्शन. आउटफील्ड फास्ट आहे आणि क्या बात आहे. अप्रतिम आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण. या 2 धाव वाचवल्या आणि 3री धाव देखील पूर्ण झाली. 1 धाव वाचवली आपल्या संघासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. पॉइंटला धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे 4थं सुरू आहे आणि 4 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे त्यामुळे फिल्डिंग मध्ये थोडासा बदल करताना आपण पाहू शकाल. कॅप्टन आणि मनीष जाधव आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे. क्या बात आहे. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला आणि हाईट साठी हा पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. यस अंपायर्स कॉल आहे आणि पंचांचा ऑनफिल्ड डिसिजन पाहूया आपण. चेक करूया. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. बाउन्सर चेक करायचा आहे. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. सेकंड बाउन्सर आहे मुन्ना सर त्यामुळे 9 चेंडू असेल. यावेळेस ड्राईव्ह करतायत. फ्रीच्या चेंडूवरती फायदा घेऊ शकला नाहीये जयेश राजे आणि मिळेल फक्त आणि फक्त 1च धाव या चेंडूवरती. बघा आज हा दुसरा सामना सुरू आहे आणि अनेक संघांमध्ये खेळाडू उपस्थित नाहीयेत. जे खेळाडू सोल्ड झाले होते आणि ते खेळाडू कोणतेही कारण न देता ही स्पर्धा खेळण्यासाठी इथे आलेले नाहीयेत आणि जे खेळाडू आलेले नाहीयेत त्यांच्यावरती
MPL मध्ये मांडा प्रीमियर लीग मध्ये 2 वर्षांची बंदी असेल आणि कोणतीही स्पर्धा एक गावची देखील स्पर्धा ते खेळाडू खेळू शकत नाही या मैदानावरती। याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। जगन्नाथ पाटील यांनी आम्हाला ही सूचना केलेली आहे की जे अनेक खेळाडू सोल्ड होऊनही न कारण देता, जर जेन्युइन कारण असतं त्यांनी कारण दिलं असतं तर आम्ही चाललं असतं, परंतु कारण न देता ते खेळाडू इथे उपस्थित राहू शकलेले नाहीत, त्यामुळे त्यांना या मैदानावरती 2 वर्षांची बंदी असेल। मग MPL असेल, अनेक स्पर्धा असतील, नक्की स्वीप करण्याचा प्रयत्न, लाईन खराब आहे, पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय। धावसंख्या एकने पुढे जाईल, 28 धावा धावफलकावरती आहेत। षटक क्रमांक आपण पाहतोय हे 4थं सुरू आहे धीरजला लाईन लेन सापडत नाहीये, कारण की या षटकामध्ये आतापर्यंत 3 वाईट चेंडू आणि 1 नो बॉल हाताळलाय धीरजने। स्कूप करताय, ट्रेडमार्क फटका आपण पाहतोय, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा MPL चौकार जयेश राजेच्या बॅटमधून। सेवंटी या ब्रँडचे आपण चेंडू यूज करतोय आणि त्यांची टॅगलाईन आहे लगा तो 6। धावसंख्या 4 ने पुढे जाईल, 32 धावा धावफलकावरती आहेत। षटक क्रमांक हे 4थं सुरू आहे आणि 4थ्या षटकातील 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। क्या बात आहे, गॅप मध्ये खेळतात, डीप मध्ये फिल्डर आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंटला मिळतील। या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 34-34। चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 34-34। चांगली सरासरी मेंटेन ठेवली आहे, 34 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या 4 षटकांमध्ये। नक्कीच 8 षटकांचा सामना आहे, ज्याप्रमाणे जयेश राजे यांनी सांगितलं होतं की 80+ धावा बनवण्याचा प्रयत्न असेल। अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि या पुढील 4 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय येत्याच मायक्रोफोन वरती आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ देवीचा पाडा पनवेल शेरो शायरी के किंग समालोचक बाबू शाह यांना आपण ऐकूया। आणि काल ज्यांचा वाढदिवस अतिशय थाटामाटामध्ये साजरा झालेला आहे, कोंडिरी गावची रन मशीन सुजित पावशे यांचं देखील आगमन होते, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। हेलो हेलो, तो चलिए सुजीत दादा बहुत बहुत मुबारकबाद देना चाहेंगे। कल शायद उनका सेलिब्रेशन बर्थडे कंप्लीट हो चुका है, लेकिन फिर से एक बार मांडा प्रीमियर लीग में आपका स्वागत है। पूरी कमेंट्री पैनल से नाना और उनकी पूरी मैनेजमेंट है। तो चलिए बात करेंगे यहाँ पर ये बताते हुए देखिए मुन्ना पठान सर, जहाँ पर बैटिंग पावर प्ले 4 ओवर के पास शुरू हो चुका है। 4 ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर बात करेंगे और 34 देखिए 34 रन तक पहुंचे हैं। बहुत बढ़िया खूबसूरत माहौल बना है। देखिए यहाँ से आसमान में थोड़ी सी देखिए यहाँ पर जो बादल सुबह के समय हम देख सकते थे, अब थोड़ा सा बादल दूर दूर जाता हुआ, लेकिन ज्यादा दूर नहीं है भाई। उम्मीद करेंगे यहाँ पर लगातार 4 दिवस है ना, 5 दिन देखिए तेजस दादा, लगातार 5 दिवस तुम्हाला मांडव प्रीमियर लीग दिसणार।
विश्वा केनी सर अजमेत यांच्या सोबत आहे. एक नानाचे मॅनेजर मेंटर TDPL ला बघा विश्वा केनी सर होता. मिरकुटे दादा, राज दादा, रोशन दादा संते. अंतिम दिवस फायनलचा दिवस होते TDPL ला. नानाचे सोबत देखा एक फोटो क्लिप आहे. 5 ओव्हर चालू आहे. हाँ हेलो माइक चेक. तो चलिए थोड़ा फोटो सेशन चल रहा था और इसी बीच देखिए विकेट गिरता हुआ मौका है. चलते हैं डीजी के पास. तो चलिए नए बैटर की बात करेंगे. संकेत भोईर मैदान पर उतरे यहां से. आइकॉन है देखिए बात करेंगे. बहुत बढ़िया देखिए यहां से. बहुत बढ़िया देखिए टीम का स्कोर बात करेंगे तो यहां से 34 रन. हल्का से इको पाहिजे नॉर्मल जरा से नॉर्मल इको नहीं ना जाऊं दे. और तो चलिए व्हाइट के हिजाब पर मुन्ना पठान सर देखिए बात करेंगे. एक संघर्ष अंपायर है साफ पुरुष देखिए. कल्पेश दादा भोईर देखिए बात करेंगे जिनकी तरफ से निशांत दादा को देखिए यहाँ पर शुभकामना आता हुआ. और ये चलिए फुल लेन गेंद भाई यहां से पावरफुल यहां से 47 बल्ले से आता हुआ. कहते थे ब्राह्मण की बोली और AK-47 की गोली. और एक देखिए बाउंसर गेंद था यहां से हुक करना चाहते थे. तीखा बाउंसर था भाई यहां से. चलिए अक्षय दादा भोईर देखिए जिनकी तरफ से हर चक्के के लिए 500 रुपया. अक्षय दादा भोईर यांच्याकडून प्रत्येक सरकार साथे 500 ओनर है टीमच्या. संघ मालक अक्षय दादा स्वागत है. ये चलिए भाई और एक ऊंचाई ली और लंबाई भी. हवा हवाई हवा हवाई हवा हवाई हवा हवाई छक्के उड़ा. देखिए यहाँ से इनाम अक्षय दादा का यहाँ पर हर छक्के के लिए यहाँ पर 500 छक्के के साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा 47. क्या बढ़िया देखिए हवा हवाई और स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के ऊपर से गेंद को उड़ाई. 6 रन देखिए. स्कोरिंग की बात करेंगे यहाँ पर जुड़े हैं साधु फारूक देखिए स्कोरर च्या भूमिकावर आहे. प्रथमेश होता पहिला मॅचला. दुसरा मॅचला फारूक. टीमच्या धाव संख्या 47. तो चलिए यहां से बात करेंगे 5 ओवर चलता हुआ. और क्या बल्लेबाजी देखे भाई संकेत भोईर देखे भाई बात करेंगे. फटा पोस्टर निकला हीरो. और मांडा प्रीमियर लीग में देखिए आग उगलता हुआ यह बंदा यहां से. अक्षय दादा भोईर देखिए 3 छक्के के लिए 3 छक्के के लिए यहां से 1000 1001 भाई
अरे चलिए और एक बड़ा हिट भाई। अब तो गेंदबाज कहेगा भाई अल्लाह बचाए मुझे, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से। देखिए 3 छक्का आ चुका है, एक गेंद बीच में डॉट आया था भाई। स्कोर की बात कर लेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंच गया 53 रन। सांप के फन में बिच्छू के डग में प्रथम इस्लाम आए थे का है जहर। तो यहां पर देखिए संकेत के बल्लेबाजी में कहर, यहां पर क्या बल्लेबाजी होता है वहां पर देखिए मुन्ना पठान सर देखिए बात करेंगे थोड़ा सा गेंद को यहां पर जो दूर गया था, मुझे लग रहा है शायद जो कीचड़ है कुछ खराब हुई थी गेंद में, उससे एक बार देखिए गेंद को साफ करते हुए। नया गेंद देखिए टूटे फूटे या गुम हुए या हटे, नया गेंद दिया जाएगा यहां से। फहीम देखिए हम देख सकते हैं, फहीम एकदम से देखिए बात करेंगे मुशफिक रहीम, ऐसा हाइट है लेकिन बड़ा फाइट है, बहुत बढ़िया। देखिए जगन नाना के साथ है भूमि लेबल्स मांडा ग्रामीण में, देखिए नाम लिख लीजिए भाई इतिहास के पन्नों पर। टीडीपीएल देखिए चैंपियन, क्या जश्न का माहौल था, हुसन गुले की क्या आग का गोला था, और उसके साथ है क्या कप्तानी थी भाई। और उसके बाद मैनेजमेंट बात करेंगे, देखिए निशान दादा मिरकुट्टे लीजिए, नाना के साथ देखिए बात करेंगे राज दादा लीजिए, हमारे विश्व दादा केने लीजिए जो आज अंपायरिंग अच्छे खिलाड़ी बहुत मजबूत है। रोशन संतीस सर भी देखिए फाइनल डे जुड़े थे, अंतिम डे वहां पर टीम के साथ है। अरे चलिए स्क्वायर कट यहां पर अब क्या है, बहुत बढ़िया पर लंबा थोड़ा सा रेस लगाना पड़ रहा है, लेकिन तब तक देखिए दोनों बैटर यहां पर दूसरा रन कंप्लीट करते हुए छक्के के लिए चाहते तो फिर साथ अक्षय दादा जी की तरफ से क्या सरप्राइज था, लगातार 3 छक्के। और बात करेंगे देखिए यहां से ये मुकाबला भी 8 ओवर का है, लेकिन इसके बाद जो मैच खेला जाएगा वो 6-6 ओवर का मैच रहेगा। रोशन सर इसके बाद मैच विनर विनर या लूजर लूजर? विनर विनर देखिए इसके बाद विनर विनर, अगर उससे जो टीम मैच जीतेगा वो सीधा घर पे जाएगा, सुपर 8 घर पे जाएगा, और हारेगा जो उसे एक चांस रहेगा। चलिए यहां पर अक्षय दादा भुरी की तरफ से संकेत बुर के लिए देखिए हर एक छक्के के लिए 1001 1500 अभी तक देखिए नहीं, मुझे लगता है पहला छक्का लगने के बाद इनाम चालू हुआ था, 2 छक्का आया है उसके बाद। चलिए 3 छक्के की भी दे दीजिए। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहां से और 55 रन। नवीन गोलंदाज विकास यादव छठे ओवर टीम के लिए आएंगे। विकास यादव देखिए कुछ ऐसी गेंदबाजी होनी चाहिए, कहते ना कोई गिराने में राजी है कोई गिरने में राजी है, लेकिन जो गिरकर संभल जाए वो जितना बाजी है। क्योंकि जिस तरह से गणेश के ओवर में यहां पर जो टोटल जो छक्का लगा था, यहां से बिल्डिंग वाली टीम थोड़ा सा गिरा हुई है, क्या वो विकास यादव यहां पर गिरी हुई इस इनिंग को फिर से वापस जिंदा करेंगे, जीवित करेंगे? 3 ओवर में टीम का स्कोर देखिए 15 था, लेकिन उसके बाद देखिए कमाल का कमबैक भाई। ओ ये देखिए मौका था भाई, क्या क्या छोटा यहां पर बल्ले से रन है, तो हाँ क्या यहां पर छोटा बल्ले से रन था भाई। फील्डर की बात करेंगे, निखिल चाल के देखिए एक्सपीरियंस खिलाड़ी हैं। ये क्रिकेट तो यही चीज है भाई, ये एक्सपीरियंस को भी कभी कभी मुश्किल में डाल देता है, होता है भाई यहां से, लेकिन गलतियों को जितना जल्दी सुधार ले तो बेहतर है, नहीं तो मांडा प्रीमियर लीग फिर से 365 दिन इंतजार करना पड़ेगा। हल्की से यहां पर हाथों से खेलते हुए ग्रामीण टेनिस क्रिकेट .in लाइव देखिए हम देख सकते हैं, क्या बढ़िया क्लियरिटी क्वालिटी देखिए। जब रानल नाइट पर थे 2 दिन हम भी जुड़े थे, लेकिन से क्या खूबसूरत है टेक्नोलॉजी, यहां पर भी वही टेक्नोलॉजी दिखाते हुए मांडा प्रीमियर लीग में कहां से कितना बैटर कितना छक्के दाग रहे हैं,
जबरदस्त शतक लगेगा, कब कौन सा टीम है। और ये चलिए भाई ऊंचाई ली है और लंबाई भी लेकर जाता हुआ यहां से गिली 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 चंपा खुश हुई रंबा गेंद गया लंबा ठुकम ठुक दीजिए। ऑन फायर डगआउट तो चाहेगा भाई अर्जुन एक मार, बाबा अर्जुन एक मार, क्योंकि जितना चाहेंगे यहां पर रन आ जाए। और स्कोर की बात करेंगे, देखिए 63 रन। चलिए मैच बॉल आ चुका है भाई, क्या बढ़िया। देखिए जब छक्के के लिए गेंद गुम होता है, जब वापस मैच बॉल आ जाता है, ऐसा लग रहा है कि जो ब्रेकअप हुई थी वो गर्लफ्रेंड वापस आ गई भाई, 2 साल के बाद रिटर्न आई भाई। 2 सेकंड के बाद गेंद जब दूर जाता है ना, ऐसा लगता है मेरी मासूका इतनी दूर जा चुकी है, नहीं वापस आई है भाई, रिप्ले मिला है। चलिए अंपायर का चर्चा चालू है। चलिए डगआउट तो यही चाहेंगे भाई, चेंडू जाऊन दे सीमा पार, आता आला बाबूराव, आता आला बाबूराव। तो चलिए नाना का प्यार है निश्चित रूप से। टीम का स्कोर देखिए बात करेंगे 63 रन। बहुत सारे जुड़ेंगे यहाँ पर इस टूर्नामेंट में। नाना के देखिए घर के 2 कमेंटेटर हैं, विश्वा केनी सर, रोशन संते सर। और हेलीकॉप्टर उड़ाया भाई, लेकिन इस बार फंस गए हैं भाई, क्योंकि बैटर का रेड बुल पीने का मन था, लेकिन प्रथमेश के पास नोट कम था। यहां से छक्का लगाने का मन था, लेकिन शॉर्ट सिलेक्शन में भाई एलिवेशन थोड़ा सा कम था। ठोक दीजिए। जय सराजे, अरे भरपूर मारले माझे। मजा तो मार कर आए भाई, छक्के लगाए, चौके लगाए। और आपको मांडा प्रीमियर लीग में क्या चाहिए भाई, अजून काय पाहिजे, ज्या पाहिजे संध्याकाळी भेटेल। टीम जरा क्वालिफाई होऊन दे, जरा होऊन दे जरा क्वालिफाई। नहीं सामने जा टीम कमी नहीं है बाबा। चलिए हल्के से देखिए लेट कट खेलते हुए यहां से ये, चलिए फील्डर भाग रहे हैं तेजी से, मुझे लगता है थोड़ा ब्रेकफास्ट कम करके आए फील्डर। तो चलिए यहां पर 2 रन आता हुआ यहां से। स्कोर देखिए जाकर पहुंचा है 65 रन। बैटर की बात करेंगे सूरज चौहान, देखिए बात करेंगे सूरज की, यहां पर किन्ने बड़ी तेज है, लेकिन वातावरण भी एकदम टाइट है भाई। गोलंदाज विकास यादव अतिशय चांगले गोलंदाजी, जसा विकेट घेतला त्याच्यानंतर बघा ये वाईटच्या खराब चेंडू, एक्स्ट्रा के रूप में देखिए एक रन आता हुआ यहां से। हाँ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया है 66 है। बहुत बढ़िया। देखिए हमारे डीजे की तारीफ करना चाहेंगे, साउंड सिस्टम लाजवाब। डीजे नितिन हमारे भी एक डीजे नितिन है धुंधरेचा, कल जुड़ेंगे वहां पर। तो चलिए भाई यहाँ पर बहुत बढ़िया स्कोर की बात करेंगे। स्कोर देखिए कहाँ पहुंचा है 66 रन बनाए हैं, लेकिन इसके बाद देखिए विनर के बीच में खेला जाएगा, तो विनर टीम की बात कर लेंगे। अरबी वरब संघाचे कर्णधार इथे उपस्थित राहा, मॅचच्या नंतर टॉस केला जाईल। विनर टू विनर्स, ओव्हर टू डीजे।
और प्ले। पांच बॉलर, 3 बॉलर 2-2, बाकीच्या 2 बॉलर एकच सेकंड. नाही, नियम एकदम मस्त आहे भाई. जे आंतरराष्ट्रीय नियम आहे ते नियम मांडा प्रीमियर लीगला आहे. नाही, नियम आला पाहिजे. मुन्ना पठाण सर अतिशय सुंदर अंपायरिंग आहे. आम्हाला कुठे भेटतं IPL ला बघा किती रॉंग अंपायरिंग होतो. ग्रामीणला लीगला एवढे चांगले अंपायरिंग जेपी पॅनल्स आहे. 40 से 50 है अंपायरिंग का टीम है. तो चलिए चलेंगे मैच की तरफ और टीम की स्कोर की बात कर लेंगे. तो यहाँ से 66 अच्छे से रन तक पहुंचे हैं. 3 गेंदबाज 2-2 ओवर का गेंदबाजी कर सकते हैं. शायद तो आप 5वां गेंदबाज के सामने 6ठा गेंदबाज का भी इस्तेमाल करा सकते हो, उसमें कोई पाबंदी नहीं है. लेकिन 5 गेंदबाज से कम गेंदबाजी को नहीं करा सकते हो. तो चलिए बॉलर की नाम बता दीजिए भाई. चले भाई, सगळे नाना करणार, तुम्ही काय करणार दादा 12 खिलाडी. हा धीरज फक्त नाना. अरे नानाला थोड़ा दाना दिया, चांस थोड़ा आराम दिया नानाला जरा. तुम्ही पण काहीतरी करा. चलिए ये जड़ में गेंद थी भाई, कोई बात नहीं, हंसी मजाक होती रहेगी. 12 खिलाड़ी देखिए, ये भी कभी कभी सोचते हैं हमारे नंबर कम आएंगे भाई. मैं तो कहता हूँ टीम 8 ऊपर खेल नहीं पा रही है, उन्हें भी उतार दीजिए बैटिंग में. ये नियम शायद है नहीं, लेकिन हो सकता है लागू. ये पुष्पा प्रथमेश, आपने दाढ़ी कम कर दिया, मुझे क्यों बढ़ा लिया भाई. ओहो, ये देखिए ऊंचाई ले रही है और लंबाई भी. अब डगआउट में देखिए भाई, धतिंग 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 धतिंग. ओहो, बड़ा स्कोर की तरफ पहुंचता हुआ प्रशिक पार है. और एक बार ऊंचाई तो ली है, लंबाई भी. तुन्ना तुन्ना, अरे गेंद कहां गया मुन्ना सरकार, गेंद गया टिटवाला स्टेशन. 6 रन. तैतीस पर बल्लेबाजी कर रहे हैं और टीम का स्कोर देखिए 78 है. संकेत धावा 33, 33 टीमचा स्कोर 78 है. बहुत बढ़िया. देखिए यहां से बात करेंगे 100 रनों के करीब पहुंचने का एक अच्छा मौका है भाई. अभी 7वां ओवर चलता हुआ, रनों का बारिश यहां से होता हुआ. अच्छा गेंद, बाहर जाती हुई गेंद, थोड़ा सा छिड़खानी कर रहे थे यहां से, लेकिन इस बार देखिए बात करेंगे गुड फुल लेंथ से गेंद था. यहाँ पर गुड लेंथ से थोड़ा आगे रखा था गेंद को, लेकिन बैटर से थोड़ा दूर रखा था. लगभग कहा जाए तो फुल लेंथ गेंद, थोड़ा अगर फनफुट में होते तो यहाँ पर एक ऑफ ड्राइव खेल सकते थे, कवर ड्राइव खेल सकते थे, लेकिन बैटर हमेशा तैयार रहते ऑन साइड पर मिड विकेट के ऊपर से खेलने का. इस बार अंदर आती हुई गेंद इनसाइड एज लिया और सीधा ऑफ स्टॉम्प को बिखार दिया भाई. यहां से बढ़िया ब्रेक थ्रो देके बात करेंगे. एक सेट बल्लेबाज है संकेत भुईर का विकेट यहां से गिरता हुआ.
संकेत के लिए तालियां बजनी चाहिए। कमाल का इनिंग्स रहा भाई, 33 रनों का इनिंग्स है। संकेत सेट कर मारी लगेला, अरे डांडी गुल झाला, क्योंकि फिर से वापस छक्का लगाने गए थे, डांडी गुल हो गई इस बार। एकनाथ माळी सर आहे, एक केवाळेचा मजबूत कवाली पनवेलचा, मी त्याचा फॅन आहे विश्वा, भरपूर त्यांच्या कवाली मला माहिती आहे। हाँ ये बघा, नहीं बल्लेबाज जैसे आते हैं लेकिन थोड़ा कठिन होता है और सिंगल आता हो, लेकिन संकेत ने काम करके आ गए भाई। भलाई डांडी गुल हुआ लेकिन 33 रनों का एक ताबड़तोड़ इनिंग्स रहा, बहुत बढ़िया। देखिए जहां पर अक्षय दादा भोईरे कुछ कैश प्राइज भी देखिए उनके लिए आएगा, जिसमें देखिए उन्होंने 4 छक्के दागे हैं, 5 छक्के भाई, और 3000 देखिए लगभग। टीम का स्कोर देखिए बात कर लेंगे 79। देखिए स्कोर कितना जल्दी बताए, 5 छक्का 3000, जैसे स्कोरर को कैश प्राइज मिलने वाला है। कैलकुलेशन नहीं, स्कोरर का होना चाहिए भाई मैं फारूक। तो चलिए 7 ओवर का मैच है, कंप्लीट हुआ है। टीम का स्कोर बात करेंगे 78 रन। फारूक देखिए मैं कपिल शर्मा शो बहुत देखता हूं, इसलिए थोड़ा खींचा हूं। और टीम का स्कोर देखिए बात करेंगे, 7 ओवर का खेल समाप्त हुआ है, 78 78 रन बनाए हैं। तो अभी बात करेंगे जो हम 100 की बात कर रहे थे। सत्यम क्या कर रहे हैं भाई, आपका हेल बड़ा काम आया था भाई। बाबू भाई की तरफ से देखिए आने से अगर 3 विकेट लेते हैं तो बाबू भाई की तरफ से 5 लाख, नको 500, 5 लाख जमीनचा रेट आता कमी है दादा, घर पे जाने वाला है तो फिर कोई बात नहीं। चलिए यहाँ पर 5000 लीजिए, 500 लीजिए, लेकिन मनोबल तो बढ़ाए भाई बाबू भाई, बहुत बहुत शुक्रिया आपका। और अनाज देखिए यहाँ से गेंदबाजी के लिए, क्या ये 3 विकेट ले पाएंगे? डेट ओवर है। अब मुझे लगता है विकेट की बात करेंगे ना, अभी 6 विकेट गया है तो कैलकुलेशन अच्छा है, 3 भी जाता है तो बैटर रहेंगे भाई। अंतिम ओवर है। चलिए इसके बाद कमेंट्री बॉक्स पर फिर से जुड़ रहे हैं विश्वा केनी सर, बहुत बढ़िया। देखिए मैनेजर मेंटर की भूमिका याद किए थे, मुझे लगता है फाइनल डे नगर सेवी का टूर्नामेंट है, विश्वा केनी सर शायद नाना को भी हमने जिक्र किया था 2 दिन, रोशन भी बता रहे थे, लेकिन बहुत सारे टूर्नामेंट खेला जा रहा है, हर किसी को मौका मिलना चाहिए। एक दिन विकेट गिरा यहाँ से, और देखते हैं जो बाबू भाई ने इनाम रखे थे क्या वो इनाम हासिल करेंगे यहाँ से अनिस। अनिकेत क्या हेयर स्टाइल है रे भाई, कोई बकरा काटता है कोई कुमड़ा काटता है, ये तो सॉन्ग मैंने सुना था, आने जाने वाले लोग कोई। और इनकी कटिंग देखिए क्या बढ़िया है भाई, लाजवाब, जुल्फों में तो आग लगाए हैं। कैमरामैन देखिए हमारे ग्रामीण टेनिस क्रिकेट, आप फोकस करा, कैमरामैन फोकस करो, इतना बढ़िया लुक देखिए यहाँ से। लेकिन अब थोड़ा बल्लेबाजी में भी लुक भर दीजिए, फिर दुनिया आपके साथ साथ आपके बल्लेबाजी का भी फैन हो जाएंगे। मैं तेरा हाई रे जवरा, ये चले भाई, इतना बड़ा गेंद दिया था भाई, छक्के नहीं 8 के लिए दिया था, लेकिन मुझे लगता है ये बैटर गेंदबाज का बड़ा इज्जत करता है, समझ बुझ का क्रिकेट खिलाए। अनिकेत देखिए भाई, इनके तो हेयर स्टाइल के हम दीवाने हुए भाई, कटिंग का दीवाने हुए, लेकिन अब देखते हैं बल्लेबाजी में क्या दीवानगी भरेंगे। अनिकेत स्ट्रेट ओवर में उतरे हैं भाई, ये चलिए अनिकेत यहां पर हवा में है, ये क्या कर रहे हैं भाई, अपने शॉर्ट लेग रखे, विकेट कीपर भाग कर गए भाई। सारा मेहनत अगर विकेट कीपर आप कर लोगे। चलिए भाई यहां से विकेट कीपर देखिए भाग कर गए थे भाई। विकेट कीपर देखिए आपको सिर्फ विधानसभा का टिकट मिला है, प्रचार करने बाकी को दीजिए भाई, आप विकेट के पीछे थोड़ा काम करिए, बाकी के फील्डर को भी जरा सा दीजिए मौका। ये चलिए अब हमारे जुल्फों से नहीं हो, यहां पर देखिए भाई फंस गए जाल में, यहां पर अनिकेत देखिए यहां से बड़ा हिट खेले थे, लेकिन बाउंड्री लाइन पर कैच होते हुए विकेट नंबर 8वां।
अनिकेत ने अनिकेत ने मुझे लगता है सैलून वाले का कल तेल निकाल दिया होगा. मांडव प्रीमियर लीगला जायच्या जरा कटिंग भारी मारवावा. फहीमला बघा कटिंग बनना चांगला है एकदम. तो चलिए बात करेंगे. नहीं होना चाहिए भाई, कैमरा के सामने कुछ तो होना चाहिए. पुष्पा आप मुझ थोड़ा छोटा कीजिए. कहीं रश्मि मां को चुम्बन देना पड़ा तो आपका मुझ बीच में आ जाएगा. ये मुझ छोटा रखिए भाई, मौका मिला तो वो भी हाथ से चला जाए. और ये चलिए भाई हवा में गेंदो, मौका था भाई यहां से. यहां पर देखिए भाई 500 का मौका था, फील्डर के लिए नहीं गेंदबाज के लिए था भाई. लेकिन वो भी गवाते हुए यहां से. कोई बात नहीं, 500 नहीं तो 450 दे दीजिए. और शायद एक गेंद बचा है. हंसी मजाक बहुत हुआ, लेकिन टीम का स्कोर भी देखिए 84 हुआ है. अभी देखिए बात करेंगे अंतिम गेंद है. हम बात की थे 100 के पास, लेकिन अच्छी गेंदबाजी है. अच्छा कमबैक कहूंगा यहां से. ओ पल्ला देखिए यहां पर, ओ एफर्ट देखिए लाजवाब. क्या कैच लिया गया. हाँ कैच लिया गया. पर तीसरा विकेट मिला यहां पर. अनिश के अकाउंट में 500 रुपया आ जाएगा बाबू भाई की तरफ से. लेकिन टीम ऑल आउट से बचता हुआ. और टीम का स्कोर देखिए 84 और जीत के लिए 85 की जरूरत है. टॉस का थोड़ा इंतजार करना होगा. मैच के बाद टॉस किया जाएगा. आरपी और टीम के कप्तान तैयार रहना होगा आपको.
स्पर्धा देखील तितकीच महत्वाची पाहतोय आणि आज आमच्या संवेद शेरो शायरी के बादशाह बाबूशाह देखील सज्ज आहेत. आमचे परम मित्र व्हॉइस ऑफ घारिवली, व्हॉइस ऑफ डोंबिवली रोशन संते सरांना देखील आपण ऐकतोय. मांडा प्रीमियर लीग नक्कीच सत्र आपण पाहिलं तर नक्कीच या स्पर्धेचं हे पर्व तिसरा आणि तिसऱ्या पर्वामध्ये अप्रतिम अशी ही स्पर्धा आपण पाहतोय. सन्मान्य जगन्नाना पाटील यांना आपण हे श्रेय देऊ दे क्या त्यांच्या सोबतीने त्यांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणारे अतिकबाई सय्यद असतील, निशांतजी मिरकुडे असतील आणि सर्व MPL ऑर्गनायझर कमिटी असेल, या सर्वांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. स्पर्धा अतिशय मानाची सन्मानाची दुसरी मॅच मध्ये आतमध्ये पाहतोय. JK ग्रुप मांडा आणि त्यांच्या अगेन्स्ट क्रीडा 700 मांडा या दोन दिग्गज संघादरम्यान ही मॅच आपण पाहतोय. फलंदाजी करत असताना JK ग्रुप मांडा संघाची धावसंख्या बनली ती म्हणजेच 84 84 धावा आणि जिंकण्यासाठी आता मात्र 85 धावांची आवश्यकता आहे. 85 धावा इथे मात्र नक्कीच कशा पद्धतीने चेस करतील हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल. आणि नक्कीच विचार केला तर पहिली मॅच जिंकली होती आरबी वरप या संघानं आणि पुढील मॅच देखील ते सज्ज असतील. या सामन्यातील विजेता संघ आरबी वरप या संघासमवेत फाईट करेल यात मात्र शंका नाहीये. मानाची सन्मानाची मांडा गावाचा आणि या परिसराचा मान उंचावेल अशी ही स्पर्धा आपण पाहतोय. खरं म्हटलं तर या विभागातील असंख्य अशा खेळाडूंना एकत्रित आणण्याचं आणि त्यांना या ठिकाणी मात्र स्वतःची कला सिद्ध करण्याचा एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिला जगन्नाना पाटील यांनी. त्यांचं देखील भरभरून कौतुक करूयात. 85 धावा बनवायचे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. निशांत मिरकुटे स्वतः संघ मालक आहेत आणि त्याच्या सोबतीनं विकीला आपण पाहतोय. विकी आणि त्याच्या सोबतीनं निशांत मिरकुटे ही सलामीची पेर मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. 85 धावा बनवायच्या आहेत. हा बॅटल चांगला आहे आणि नक्कीच जो संघ जिंकेल तो फाईट करेल आरबी वरब या संघासमवेत. सर्वांचं पुन्हा एकदा MPL सीझन 4 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत असेल. मांडा गावचे जे कोणी वरिष्ठ नागरिक असतील त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. मनीषजी धुमाल आपलं देखील हार्दिक स्वागत. या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सलामीची पेर स्ट्रायकरला बॅटर निशांत मिरकुटे क्रीडा 700 मांडा या संघाचे संघनायक आहेत. धावा बनवायच्यात 85 आणि त्याच्या सोबतीनं मैदानाच्या आतमध्ये विकीला आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज योगेश केणे फिरकीचा जादूगर मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत तैनात केलेत. विचार करा लॉंग ऑफ रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहेत. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन लाईन वाईडिश लॉंग ऑन लाईन थोडस नक्कीच वाईट ठेवलाय. त्या अनुषंगाने गोलंदाजी करावी लागेल. कव्हर पूर्णपणे नक्कीच खाली आणि निशांत मिरकुटेचे सिग्नेचर स्ट्रोक देखील आपण कव्हरच्या दिशेने नेहमीच पाहत असतो. परंतु आता मात्र वेगळी रणनीती. गोलंदाज तयार. हो चेंडू पहिल्यांदा थोडासा खाली राहिला होता. स्विंग अँड मिस डॉट बॉल. अनेक स्पर्धांमध्ये अनेक सामन्यामध्ये हे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या समवेत आलेत आणि एकमेकांना नक्कीच अनुभव आहे कशा पद्धतीचा खेळ आहे ते देखील जाणतायत. हो बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. निशांत मिरकुडेला शांत ठेवलं जात आहे. पॉवर प्लेच्या ह्या पहिल्या षटकामध्ये अचूक टप्प्यावरती अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी सुरू आहे ती म्हणजेच योगेश केणेची. सुंदर अशी ही जर्सी आपण पाहतोय. 70 चा ब्रँड. स्पर्धा देखील तितकीच ब्रँडेड आपल्याला पाहायला मिळते. ओ इथे मात्र लो फुलटॉस चेंडू डाऊन दी बॉल स्वतः यष्टीरक्षक विकेटची प्राप्ती. फलंदाज निशांत मिरकुटे 0 बाद.
निराश पावलांनी निशांत मिरकुटे शून्यावरती डगाऊटच्या आशाला येत आहेत. चांगलं बॅटल पाहायला मिळतो. नवीन बॅटर मध्ये आतमध्ये मनीषला आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावरती. अजूनही श्री गणेश झाला नाहीये. क्रीडा 700 मांडा या संघाचा गोलंदाजी कमालीची होते. हो स्विंग या मिस पुढच्या निर्धाव चेंडू. केनेनं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी सुरू केले, कारण की आतापर्यंत 4 चेंडू हात आलेत, एक महत्वाची विकेट देखील संपादित केले आणि एक धाव देखील आतापर्यंत खर्च केले नाही. दुपारच्या अशा रगरगत्या उन्हामध्ये हा नक्कीच क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा याच देही याच डोला आपण देखील अनुभवतोय. गोलंदाज तयार. हो जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता आणि यस पंचांनी तिसऱ्या पंचांकडे रेफर केला. आक्षेप नोंदवला गोलंदाजाच्या ऍक्शन वरती. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच आपण लगेचच आमचे पंच जातील. जेपी पॅनलचे हे नक्कीच कमिटी आपण पॅनल पाहतो. अशा या एकंदरीत स्पर्धेसाठी जेव्हा जेव्हा मोठमोठ्या स्पर्धा होत असतात त्या वेळेस मात्र नक्कीच जेपी पॅनल सज्ज असतं. मुन्ना पठाण सर असतील, जय पवार सर असतील, आता सज्ज नेहमीच असतात. परंतु इथे मात्र योगेश खेळणे देखील कमालीची गोलंदाजी केली आहे. बॉलिंग ऍक्शन वरती जरूर आक्षेप नोंदवला, परंतु नक्कीच नेहमीच अशी गोलंदाजी त्याची पाहायला मिळत असते. रुद्र 11 मांडा संघाकडून खेळत असताना बऱ्याच स्पर्धा त्यांनी देखील गाजवल्यात आणि आज एकंदरीत जेके ग्रुप मांडा या संघाकडून तो खेळतोय आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत लगेचच पोहोचवला जाईल. यस हा नो चेंडू असेल, कारण की आक्षेप नोंदवला होता आणि तिसऱ्या पंचाने लगेच योग्य तो निर्णय पोचवला आणि हा नो चेंडू नक्कीच घोषित केला. परंतु बऱ्याच वेळाने अवांतरच्या स्वरूपाने हा नो चेंडू होते. पुढचा चेंडू देखील फ्री हिट असेल. आता मात्र संधी असेल, पुन्हा एकदा शिरगाव करेल का क्रीडा 700 मांडा संघ, हे पाहणं देखील तितकंच महत्वाचा. योगेश खेळेने कमालीची गोलंदाजी आतापर्यंत केली होती. हा चेंडू देखील निर्धाव फेकला होता, परंतु आक्षेप नोंदवला आणि लगेचच तिसऱ्या पंचांनी योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला. कारण की कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही याची तंतोतंत या ठिकाणी मात्र पवित्रा उचलला जातोय. आमच्या ऑफिशियल कमिटीच्या माध्यमातून, पंचांच्या माध्यमातून, लाईव्ह टेलिकास्ट टीम आमची देखील सज्ज आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट टीम तेजे भोयर कमालीची कामगिरी करतायत. मागील 1 ते 2 वर्षापासून नक्कीच त्यांच्या चॅनलला त्याने एक वेगळ्या लेवलवरती नेऊन ठेवलाय. त्यांना देखील शुभेच्छा देऊयात. क्वालिटी विथ क्लॅरिटी त्यांचं स्लोगन आहे. नक्कीच अनेक स्पर्धा खास करून गुजरातमध्ये भरपूर असतात. खूप खूप अभिनंदन असेल, कारण की शून्यातून सुरुवात केली होती. आतापर्यंत नक्कीच जी सुरुवात केली होती ती आता नक्कीच खऱ्या अर्थाने फल द्यायला सुरुवात झालेली आहे. परंतु जगत माझ्या दिशेनं इथे मात्र आक्षेप नोंदवला आणि नवीन गोलंदाज जयेश राजेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय. अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत. हा फ्री हिटचा चेंडू असेल. यस जयेश राजे हे अंतिम 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये नक्कीच फेकल्यात, मात्र शंका नाहीये. गोलंदाज तयार होतोय आणि धावसंख्या आतापर्यंत एकच आपल्याला पाहायला मिळतोय. समोर फलंदाज मनीष ला आपण पाहतोय. चला जास्त वेळ खर्च करू नका आपण, कारण की अजूनही भरपूर सामने खेळवायचे बाकी आहेत. त्या अनुषंगाने इथे मात्र आपण
विलंब करू नका प्लीज सहकार्य करा. असं नक्कीच नो चेंडू आहे. आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चेंज करू शकत नाहीये. योगेश नक्कीच आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करत होते परंतु नो चेंडू घोषित केला आणि नक्कीच उर्वरित 2 चेंडू आदळण्यासाठी जयेश राजे कबाला आपण पाहतोय आणि त्या अनुषंगाने इथे मात्र पुन्हा एकदा सज्जू गोलंदाजी ट्रॅकवर द्या. समोर ॲज अ बॅटर मनीषला पाहतोय. फ्री हिटचा हा चेंडू, गोलंदाज तयार. हो क्या बात आहे. खोल टप्प्यावरती हा चेंडू हाताला उदाने तदभर मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. संत आणि शांत सुरुवात या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी सुरू आहे. जे के ग्रुप मांडा या संघाच्या माध्यमातून अक्षय भोय यांचा हा संघ आणि समोर क्रीडा 700 मांडा निशांत मिरकुटे यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू षटकातील. हो क्या बात आहे. बॅक ऑफ द चेंडूला पिच केलं होतं. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं आणि शेवटचा अंतिम चेंडू देखील निर्धाव फेकला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 2 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये क्रीडा 700 मांडा. सात षटकांसाठी आपल्याकडे 35 मिनिटांचा अवधी असेल. 35 मिनिटांमध्ये आपण जर 7 षटक कंप्लीट केलं नाही आहे तर शेवटच्या अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक आपणास नक्कीच इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. हा ऑफिशियल कॉल असेल अर्थात जे के ग्रुप मांडा या संघाला, कारण की पहिल्या षटकासाठी आपण फार विलंब केला. त्या अनुषंगाने येणाऱ्या पुढील षटकामध्ये आपणास कमीत कमी वेळापर्यंत हे षटक हाताळणं गरजेचं असेल. जाऊयात मॅचच्या दिशेला. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल गोलंदाज अनिकेतला आपण पाहणार आहोत. अनिकेत देखील सज्ज झालाय. अनिकेतला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. मांडा गाव एड करणं सज्ज होतोय. समोर ऍज अ बॅटर आपण पाहतोय अर्थातच मनीष जाधवला. कमालीची गोलंदाजी सुरू आहे. फैजू देखील इन ऍक्शन मध्ये असतील. चांगलं नक्कीच या ठिकाणी मात्र सिलेक्शन केलंय जे के ग्रुप मांडा या संघानं. बॅटर्स देखील चांगले घेतलेत, गोलंदाज देखील चांगले केलेत. गोलंदाज तयार. हो इथे मात्र अतिशय चांगला चेंडू पिच केला होता. सन्मान दिला मनीषने. अंडरआर्म क्रिकेट भरपूर खेळतात त्या अनुषंगाने इथे मात्र डिपेंडेव्ह क्रिकेट खेळताना मधाच्या आतमध्ये पाहतोय. परंतु इथे मात्र पॉवर प्लेचे षटक सुरू आहेत आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावांपर्यंत मजल मारावे लागेल ती म्हणजेच मनीष आणि विकी या दोन्ही बॅटर्सला. परंतु एका बाजूने अनिकेत देखील अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय मधाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा. हो हा चेंडू पहिल्यांदा थोडासा खाली राहिला होता. बॉटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चेंडू येतोय निर्लाव. अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे. जे के ग्रुप मांडा या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय 85 धावांचं लक्ष आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत धावा धावफलकावरती बनल्यात त्या म्हणजे फक्त आणि फक्त 2 धावा. दुपारचं हे सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये शांत सुरुवात पाहायला मिळते. हो इथं मात्र जागा भरून केल्याचा प्रयत्न होता परंतु शॉर्ट फाईन निघला. क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल आणि फलंदाज मनीष होतोय फेल. मनीष बॅक टू द पवेलियन.
बांबूच्या अशा आता मात्र नवीन बॅटर मध्ये आतमध्ये एनॅट नंबर 4 वरती पाहायला मिळेल संघाचा आयकॉन प्लेअर विकास जाधव. अर्थातच गुड्डूला आपण पाहणार आहोत. रन मशीन ऑफ वासुंद्री गावाचा हा ब्रँड नक्कीच अष्टपैलू खेळाडू. परंतु इथे मात्र क्रीडा 700 मांडा या संघासाठी चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाजी चांगली झाली परंतु इथून मात्र फलंदाजी देखील चांगली करावी लागेल. अनिकेत ऑन द मार्क. हो इथे मात्र नक्कीच थोडीशी लेन खेचली होती या चेंडूवरती गोलंदाज अनिकेतने आणि एक धाव अतिशय वेगाने कंप्लीट केली जात आहे. शांत सुरुवात आपण पाहू शकता मधाच्या आतमध्ये क्रीडा 700 मांडा या संघाच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 3 धावा आहेत. दुसरं षटक प्रगतीपदावर आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये अनिकेतने देखील कमालीची गोलंदाजी केली. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. फक्त आणि फक्त 1 धाव खर्च करत महत्वाचे 1 विकेट देखील संपादित केल्या. आता मात्र बऱ्याच वेळाने विकीला देखील नक्कीच संधी मिळते. हो क्या बात आहे. अप्रतिम कामगिरी सुरू आहे. 1 ओव्हरचा इशारा मधाच्या आतमध्ये दिला जातो पंचांच्या माध्यमातून. दुसरा अशा पद्धतीचा चेंडू हाताळला तर यास नक्कीच तिसऱ्या पंचांकडे रेफर गेला. याचा फलंदाजी करणारा नक्कीच संघाचा हा कॉल असेल बॅटर्स कॉल. नक्कीच 1 बाउन्सच असेल कारण की इथे मात्र चांगला डिसिजन पाहायला मिळतोय मधाच्या आतमध्ये. मुन्ना पठाण सर असतील नक्कीच चांगला या ठिकाणी मात्र नक्कीच कॉल देखील दिला जातोय आणि 1 ओव्हरचा इशारा देखील दिला जातो मधाच्या आतमध्ये. असाच जर चेंडू पुन्हा एकदा हाताला तर लगेचच दंडित केले जाईल गोलंदाजाला. स्विच करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पुनश्च निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 1 धाव खर्च करत महत्वाचे 1 विकेट संपादित केलंय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये क्रीडा 700 मांडा. नेहमी चांगली गोलंदाजी करत असतो परंतु इथे मात्र कशा पद्धतीची गोलंदाजी करेल MPL सीझन 3 मध्ये हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. भरपूर बोली लागली होती फैजूवरती देखील ऑप्शन मध्ये आणि आता मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. समोर ॲज अ बॅटर विकास जाधव सज्ज. हो इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक संकेत भोईर सज्ज आहेत. त्यांची बॅट देखील आज तापताना आपण पाहिली. तब्बल 33 धावांची आक्रमक खेळी साकारली होती. नक्कीच आता मात्र क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून देखील आपल्या संघाचं मनोबल वाढवताना मैदानाच्या आतमध्ये आपण त्यांना पाहतोय. एकही चौकार किंवा षटकार आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला नाही. हो पुन्हा एकदा इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केलाय परंतु क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. मिळेल फक्त आणि फक्त 1च धाव. एकेरी दुहेरी एकट्याने संघाचं धावफलक संत गतीने पुढे जाताना आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 5 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपदावर आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज फैजूला आपण पाहतोय. कमालीची गोलंदाजी तो देखील करतोय. षटकार आणि चौकारांची परिभाषा मधाच्या आतमध्ये बोलावी लागेल. हो इथे मात्र नक्कीच चांगला चेंडू पिच केला होता परंतु ऑफस्टिकच्या अगदी बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा वाईटचा इशारा अतिरिक्तच्या स्वरूपाने 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. फलंदाजी देखील चांगली राहिली JK ग्रुप मांडा या संघाची. गोलंदाजी देखील इकॉनॉमिकल पाहायला मिळत आहे आणि या नक्कीच सामन्यामध्ये जिंकणारा संघ फाईट करेल RB वरब या संघासमवेत. विनिंग अशी मॅच असेल. हो फक्त दिशा दिल्या. नक्कीच विचार केला तर चांगला फटका पाहायला मिळाला.
डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सत्यरक्षक सज्ज आहे. ओहो, इथे मात्र 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. चौकार आणि षटकारांचा या ठिकाणी मात्र नक्कीच एकही फटका पाहायला मिळत नाहीये. एकेरे दुहेरी आकड्याने धावफलक पुढे सरसावतोय, जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. विकास जाधवला इथे मात्र नक्कीच हा पवित्र घ्यावा लागेल. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच केला जातोय. हा देखील वाईट आणि इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतला गेला. वाईट साठी रिव्ह्यू घेतला. येस, ऑनफिल्ड पंचांचा निर्णय नक्कीच अंतिम मानला जाईल. हा वाईट चेंडू असेल आणि इथे मात्र नक्कीच चांगली कामगिरी पाहायला मिळते पंचांच्या माध्यमातून. आरबी वरप संघर्ष जे खेळाडू त्यांना विनंती असेल आपण डगआउट मध्ये जाऊन बसायचा. हो, इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय आणि तत्पर मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. यस, आरबी वरप संघाची जर्सी घालून नक्कीच आय थिंक राज भोईर आहेत. आपण थोडेसे नक्कीच प्रेक्षक कक्षामध्ये बसायचं आहे कारण की थोडेसे नक्कीच कॉम्बिनेशन जर्सीचं सेम आहे. हो, इथे मात्र फटका फसलाय. बराच वेळ चेंडू हवेत आहे. डाऊन दी बॉल जयेश राजे. हो, इथे मात्र झालंय चूक. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच अनेकदा समीकरण पाहतोय, परंतु हा झेल सुटतोय जयेश राजेकडून. ही चुकी झाली आहे. इथून मात्र धावा बनतील का, कारण की हा झेल होता. विकास जाधवचा रन मशीन आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये थोडासा संघर्ष करतोय. हो, स्विच मारण्याचा प्रयत्न झाला होता थोडीशी का होईना, परंतु बॅटची इनरेज लागली. यष्टीरक्षक बीट शॉट, थर्डमॅन बीट आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. नशिबाचा MPL चौकार. ग्रुप मांडा या संघाला आपल्यासाठी नक्कीच 35 मिनिटांचा अवधी दिलाय 7 षटकांसाठी. अन्यथा अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. या गोष्टीची नोंद घ्यायची आहे आणि त्या अनुषंगाने वेळ वाचवणं देखील तितकंच गरजेचा. टाइम सेट केला गेलाय नक्कीच. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. रितेश सज्ज झाला. रितेशला आपण पाहतोय. 1:46 मिनिटं झाले आहेत आणि नक्कीच त्या अनुषंगाने आमच्या ऑफिशियल स्कोररच्या माध्यमातून हा टायमर देखील सेट केला गेला. या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. JK ग्रुप मांडा संघ गोलंदाज तयार. मांडा कोलीवाडा एंड करणं समोर बॅटर विकीला आपण पाहतोय. हो, क्या बात आहे. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन आहे. चेस भरपूर आहे, परंतु जयेश राजे चेंडू पर्यंत पोहोचतात आणि तब्बल या 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या जातात. क्या बात आहे. चांगला एफर्ट्स पाहायला मिळतोय. अक्षय भोये थोडेसे खुश आहेत आपल्या संघावरती.
कारण की फलंदाजी देखील चांगली झाली होती आणि आता मात्र गोलंदाजी देखील तितकीच चांगली मदत पाहायला मिळते. जेके ग्रुप मांडा या संघाच्या माध्यमातून क्रीडा 700 मांडा या संघाला पलटवार करावा लागेल. विकास जाधवला नक्कीच कमालीची फटकेबाजी करावी लागेल. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. हो, इथे मात्र नक्कीच पाहावं लागेल. ऑप्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. सुरुवातीचे 2 सामने 8 षटकांचे आहेत आणि तदनंतरचे सामने हे प्रत्येकी 6-6 षटकांचे असतील. या गोष्टीची देखील नोंद आपण घ्यायच्या. चांगलं बॅटल सुरू आहे जेके ग्रुप मांडा त्यांच्या अगेन्स्ट क्रीडा 700 मांडा या दोन्ही दिग्गज संघादरम्यान ही मॅच पाहतोय. अनेक दिग्गज खेळाडूंना आपल्या संघामध्ये घेण्यासाठी फार मोठी बोली देखील ऑप्शन मध्ये लागली होती. ओ, इथे मात्र अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतोय. लाजवाब स्ट्रोक, बॉडीला स्ट्रेच केला, शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि चेंडूला फेकून दिलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला सीमारेषा पार. MPL चौकार. माध्यमातून कारण की चौथं षटक आहे. इथून मात्र कमबॅक करावा लागेल जर सामना जिंकायचा असेल क्रीडा 700 मांडा या संघाला. तर हा फटका देखील अतिशय लाजवाब, परंतु क्षेत्ररक्षक सुचेत ऑन साइडला आणि तत्पर मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. बॅकअप चांगला. एकेका धावेसाठी मधाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे कारण की हे पर्व MPL सीझन 3 चा अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा पाहतोय. मांडला गावाचा नाव उंचावेल आणि या परिसराचा नाव उंचावेल अशी ही स्पर्धा MPL सीझन 3 आपण मधाच्या आतमध्ये पाहतोय. हा सामना जेके ग्रुप मांडा त्यांच्या अगेन्स्ट क्रीडा 700 मांडा या दोन्ही दिग्गज संघासमवेत. हो, इथे मात्र थोडीशी लेंथ खिचली होती. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाही. या पॅडल स्वीप मारण्याचा जरूर प्रयत्न झाला होता फलंदाजाचा, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चौथ्या षटकामध्ये रितेश देखील कमालीची गोलंदाजी करतोय. अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूवरती पलटवार होईल का, मोठे फटके पाहायला मिळेल का. प्रेक्षकांचं देखील नक्कीच मोठ्या संख्येने या ठिकाणी मात्र गर्दी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील MPL सीझन 3 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. हो, इथे मात्र फटका लाजवाब आहे. उंची जास्त, लांबी कमी, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत आणि पकडला जातो. अप्रतिम झेल समाप्त होईल. फलंदाज विकीचा खेळ. विकी बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. आणि हे होतं टायटल सॉन्ग MPL सीझन 3 चा मांडा प्रीमियर लीग सीझन 3. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये अनस सय्यदला आपण पाहतोय आणि 4 षटकांच्या अखेरीस मधाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक देखील दिला जाईल. या गोष्टीची नोंद घ्यायच्या. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. आफ्टर दिस बॉल ड्रिंक्स ब्रेक मधाच्या आतमध्ये दिला जाईल. आणि सय्यद नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये धावसंख्या धावफलकावरती 22 धावा बनवायच्या 85. इथून मात्र पलटवार करावा लागेल.
यस इथे मात्र ऑफिशियल कमिटीचा निर्णय येतोय की मागील चेंडू नो आहे त्या अनुषंगाने फलंदाज बाद नसेल आणि त्या व्यतिरिक्त 2 धावांची पॅनल्टी देखील असेल. यस फलंदाज बाद नसेल. बॅटर आपण पुन्हा एकदा जायचा. अनस सय्यद बॅटर बाद नाहीये. यस त्या अनुषंगाने 9+2 अशा 3 धावा नक्कीच या ठिकाणी मात्र ऍड केल्या जातील. नो प्लस 2 अशा 3 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील कारण की क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना चुकीची होती आणि नक्कीच एक फिल्डर देखील मधाच्या आतमध्ये जास्तीचा होता. त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र नक्कीच अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील आणि हा फ्री हिटचा चेंडू असेल. चला नक्कीच ज्या गोलंदाजाने गोलंदाजी केली तो प्लेइंग 11 मध्ये असेल या गोष्टीची नोंद घ्या. योगेश किणे यांनी गोलंदाजी केली होती त्या अनुषंगाने ते नक्कीच इनफिल्ड मध्ये असतील, मैदानावरती असतील. त्यांच्या व्यतिरिक्त दुसरा खेळाडू आपण नक्कीच बाहेर काढायचा आहे या गोष्टीची नोंद घ्या. सन्माननीय अरखान शेख आणि त्याच सोबतीनं नईम शेख साहेबांचं शुभागमन झालं या व्यासपीठावरती. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. चला आपण मॅच चालू ठेवायच्या प्लीज सहकार्य करा. या मॅच साठी भरपूर विलंब झाला त्या अनुषंगाने थोडस स्पीडअप करायचा. पंचांना देखील सूचना येतात आयोजकांच्या मधून आपण सामना लवकरात लवकर खेळवायचा. अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. हा फ्री हिटचा चेंडू असेल आणि स्ट्राईक एंडला याचं बॅटर पाहायला मिळेल तो म्हणजेच विकीला आपण पाहतोय. गोलंदाजी अप्रतिम सुरा रितेशच्या माध्यमातून हा चेंडू फ्री हिट असेल. उघडा डोले पहा नीट पुढचा चेंडू असेल फ्री हिट. हो इथे मात्र नक्कीच चांगला 30 थरार चेंडू अगदी एष्टांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला. विकी थोडीशी नक्कीच या ठिकाणी मात्र खराब गोलंदाजी मध्ये आतमध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी अगेन्स्ट खराब फलंदाजी पाहायला मिळते कारण की आतापर्यंत 5 चेंडू निर्धाव खेळून काढलेत आणि इथे मात्र कमबॅक करून द्यावा लागेल. मनीष धुमाल यांचं देखील आगमन होतं या व्यासपीठावरती. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. मेंटॉर आहेत आरबी वरप या संघाचे. आणखी संधी होती त्यांना देखील खेळण्याची एमपीएल मध्ये परंतु संधीचं सोनं केलं नाही. अजूनही नक्कीच येणाऱ्या पुढील स्पर्धांसाठी संधी असेल या गोष्टीची नोंद घ्या. ओहो इथे मात्र नक्कीच चांगला चेंडू पिच केला. धाव घेत देखील नाहीयेत. विकास जाधवला देखील ठाऊक आहेत शेवटच्या अंतिम 4 षटकांसाठी जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ होतोय. समाप्त 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजेच 25 आणि उर्वरित 4 षटकामध्ये अर्थातच 24 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजेच 60 धावा. नक्कीच पुढील 4 षटकामध्ये या धावा चेस होतील की डिपेंड होतील याचं धावतं बनलं आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करेन व्हॉइस ऑफ घारिवली व्हॉइस ऑफ डोंबिवली आमचे अत्यंत जवळचे मित्र रोशन संते सरांना ऐकूयात पुढच्या या 4 षटकांसाठी. धन्यवाद.
प्लेचा इशारा येतोय पंचांचा आणि याच दरम्यान रुद्र 11 मांडा या संघाचे पुरस्कर्ते आणि मांडा प्रीमियर लीगचे सहआयोजक आदरणीय प्रमोद शेठ पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्यासोबत जयेश पाटील देखील आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. संकेत भोईर येत आहेत गोलंदाजी मार्कवरती आणि संकेत भोईर यांच्यासाठी नईम शेख यांच्याकडून प्रत्येक झेलसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. नईम शेख यांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. देखील आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. 85 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. 22 चेंडू 56 धावांची गरज आहे. अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. सरप्राईज केलं बॅट्समनला. विकास जाधव स्ट्राईक इनला आहेत. धावसंख्या 29. थोडीशी खराब सुरुवात केली आहे क्रीडा 700 मांडा या संघाने, कारण की 85 धावा बनवायच्या आहेत. क्रॉस बॅटिंग स्ट्रोक पाहायला मिळतो डीप मध्ये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती. प्रमोद शेठ पाटील साहेबांचं आगमन होते. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओव्हर द विकेटने हाफ ट्रॅकर हुक केलाय, पाठवलाय लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. MPL चौकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. या फटक्यांची नितांत गरज आहे क्रीडा 700 मांडा या टीमला. निशांत दादा मुरकोटे आणि दुसऱ्या बाजूला अक्षय दादा भोय यांचे हे 2 संघ आमने सामने आहेत. पुन्हा एकदा बॅकफुलला गेले. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 34 आणि जिंकण्यासाठी अजूनही 51 धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक. समीकरण कठीण होत चाललेलं आहे या मॅच मध्ये क्रीडा 700 मांडा या टीम समोर. आता मात्र प्रति षटकामागे 17.00 च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पहिले 2 सामने हे 8 षटकांचे. तिसरा आणि चौथा सामना हा 6 षटकांचा आणि 5वा सामना 5 षटकांचा असेल. डीजे नितीन यांनी नक्कीच इम्प्रेस केलेला आहे. सुमधुर संगीत ते देखील सादर करतायत आणि खऱ्या अर्थाने इथले हे दर्दी प्रेक्षक देखील त्याचा भरपूर आनंद घेत आहेत. नक्कीच गुड जॉब डीजे नितीन. हे नाव नाही तर हे ब्रँड आहे. डीजे क्षेत्रामध्ये खूप मोठी उंच भरारी त्यांनी देखील घेतलेली आहे. 18 चेंडू बनवायच्या धावा 51 या मॅच मध्ये. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. विकास जाधवच्या बॅट मधून हा झकास षटकार येतोय.
अप्रतिम संगीत पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार. स्वागत केलंय विकास जाधवने. जोपर्यंत विकास जाधव असेल खेळपट्टीवरती तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील. क्रीडा 700 मांडा या टीमच्या, कारण की 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 45 धावांची अजूनही गरज. यावेळी चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू पाहिला गेला लेफ्टम राऊंड विकेटने आले होते, त्याच्यावरती षटकार लगावला होता आणि आता मात्र लेफ्टम ओव्हर द विकेटने आलेत आणि आलाय हा डॉट बॉल. मांडा गाव एंड कडून सज्ज होतोय. ऑन साइडला गुडना टेक आणि विकास जाधवचा सिक्सर देख लागतोय. अजून एक चांगला स्ट्रोक, बॅक टू बॅक षटकार. सहाने पुढे जाईल. 46 धावा धावफलकावरती. 39 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 15 या मॅच मध्ये. यावेळेस मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल जवळपास. क्षेत्ररक्षक नाहीये. मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा. विकास जाधव नावाचं वादळ निर्माण झाले या मॅच मध्ये. धावसंख्या आहे 48. 14 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. चौदा चेंडू आणि बनवायच्या धावा 37 या सामन्यामध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. तेजस भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतोय. सरळ बॅटने धावा येत आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. येतोय हा डॉट बॉल. येणारे 13 चेंडू जिंकण्यासाठी 37 धावा बनवायच्या आहेत. अजून एक तडाखा आपण पाहतोय. इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. MPL षटकार. नंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 54. 12 चेंडू शिल्लक. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धाव धावफलकावरती आहेत. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 31 धावांची गरज. नक्कीच अवघ्या 15.50 च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील. नक्कीच तेजस भोईर या मॅच मध्ये कमबॅक करून दिलेला आहे विकास जाधवने, कारण की 20 धावा खर्च केल्या फैजूने 6व्या षटकामध्ये आणि वैयक्तिक खेळतो 39 या धावसंख्येवरती. फलंदाज विकास जाधव झकास बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का विकास जाधव च्या बॅट मधून, कारण की 11 धावा दूर आहे आणि विजयासाठी अजूनही 31 धावांची गरज या मॅच मध्ये. 15.50 च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील. गोलंदाज संकेत भोईर. हे षटक फार महत्वाचं असेल. ड्राईव्ह केलेला आहे. कव्हर ड्राईव्हचा फटका. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे सचिन हाके. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 55 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. मी आधीच म्हटलंय, जोपर्यंत विकास जाधव असेल खेळपट्टीवरती तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील या मॅच मध्ये, कारण की विकास जाधव मध्ये ती क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. लक फॅक्टर ऑन. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार.
आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 59-26 धावांची अजूनही गरज. यावेळी ड्राईव्ह करत आहेत, बॅक टू द बॉलर खेळले होते, स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते. डीप मध्ये जयेश राजे आहेत आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 61 धावा धावफलकावरती. आधी नक्कीच क्रीडा 700 मांडा टीमच्या डगआउट मध्ये शांतता होती, परंतु आता मात्र एकच उत्साह पाहू शकाल, कारण की त्यांच्या संघाने या मॅच मध्ये कमबॅक केलंय. राईट मोर द विकेट संकेत भोईर. हाफ ट्रॅकर बॅकफुलला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. येतोय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल क्रीडा 700 मांडा या टीम वरती आणि प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल जे के ग्रुप मांडा या टीम साठी. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगते या 2 संघांमध्ये. काटिकी टक्कर. यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे सांगत असताना पंच मुन्ना पठाण. सरांचा इशारा येतो वाईट बॉल. मिळते अवांतर धाव. प्रेशर ऑन बॉलर, प्रेशर ऑन बॅट्समन. नक्की दोघांवरती दबाव आहे, दडपण आहे, कारण की 8 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. यावेळी फटका चांगला. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. MPL चौकार. जाधवची फलंदाजी आवडली असेल तर विकास जाधव साठी टाळ्या होऊन जाऊ दे. 49 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. एक पात्र अभिनव एक हाती किल्ला लढवतो या मॅच मध्ये. विकास जाधवचा बल्ला बोलतोय. 1 धाव दूर आहे. 7 चेंडू आणि 19 धावांची अजूनही गरज आपण पाहतोय आणि मिळेल या चेंडूवरती 1 धाव. आणि या स्पर्धेमधील मांडा प्रीमियर लीग सीझन 3 मधील हे पहिलं अर्धशतक आपण पाहतोय विकास जाधवच्या नावावरती. वेल प्लेड विकास जाधव. आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 67 धावा धावफलकावरती आहेत आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक. 18 चेंडू आणि 51 धाव बनवायच्या होत्या आणि आता मात्र सामना झालाय बॅलेन्स, कारण की या मॅच मध्ये विकास जाधव नावाचं वादळ निर्माण झालेलं आहे. मांडा प्रीमियर लीग मध्ये या पहिल्या सामन्यामध्ये क्रीडा 700 मांडा हा संघ त्यांचा पहिला सामना खेळतोय आणि या पहिल्या मॅच मध्ये ऍज अ आयकॉन तो खेळतोय आणि आयकॉनची भूमिका त्याने योग्यरित्या पार पाडलेली आहे. या मॅच मध्ये 6 चेंडू बनवायच्या धावा 18. शॉर्ट आणि स्वीट टीम मीटिंग कॉल केली आहे, कारण की हे 8वं आणि निर्णायक षटक कोणाच्या हातामध्ये सोपवायचं त्यासाठी ही टीम मीटिंग कॉल केलेली आहे. 6 चेंडू बनवायचे धावा 18. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. स्वतः संघ मालक संघ नायक गेले होते निशांत दादा मुरकुटे. नक्कीच विकास जाधवला हे 6च्या 6 चेंडू तूच खेळ हा कानमंत्र असावा, कारण की 6 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट नक्कीच खेळावं लागेल.
हा चेंडू 3 षटकारांची गरज. मनीष धुमाल देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. एवन जोडी अर्थातच राज भोईर आणि मनीष धुमाळ यावेळी ड्राईव्ह केलेला आहे. मी आधीच म्हटलं 6च्या 6 चेंडू नक्कीच खेळण्याचा प्रयत्न असेल, परंतु बघा लक फॅक्टर नशिबाने साथ दिलीये. जरी थांबून चेंडू अडवला असता तरी देखील एकही धाव घेण्याचा प्रयत्न नव्हता या चेंडूवरती, परंतु मिळतोय हा नशिबाचा चौकार. 5 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. फुलटॉस चुकीला माफी नाहीये, पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइटी इट ह्यूज मॅक्सिमम इट्स आउट ऑफ द पार्क. MPL षटकार. येत आहेत आणि पहिल्या 2 चेंडूवरती आले 10 धावा. याचाच अर्थ 4 चेंडू शिल्लक 8 धावांची गरज. गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर 1 चेंडू. चेंज ऑफ पेस. एक तेरी तो एक मेरी हे सांगत असताना अनिकेत चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आपण पाहिलं. 3 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन पाहावं लागेल. काय घडलं मैदानावरती. अपील केली होती स्ट्रॉंग, परंतु तटस्थ पंच आहेत योगेश इंद्रीकर सरांचा कोणताही इशारा येत नाहीये. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. सामना टाय झाला तर नक्की सुपर ओव्हर खेळवली जाईल. पहिल्याच मॅच मध्ये एकतर्फी सामना आपण पाहिला. RB11 या टीमने तब्बल 24 चेंडू राखून सामना जिंकला होता. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. हाताला चेंडू लागलाय की नाही ते बघायचं आहे. चेक करूया आपण, कारण की पंचांनी नॉट आउट घोषित केलेला आहे. त्याला चॅलेंज केलेला आहे. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे आणि तेजस भोईर यासाठी जाणले जातात, कारण की ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. खूप चांगली क्वालिटी, तेवढीच चांगली क्लॅरिटी आपण पाहतोय तेजस भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमची. नॉट आउट आहे. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळे होऊन जाऊ द्या. 2 चेंडू 8 धावांची गरज या मॅच मध्ये. अपील करतायत परंतु धाव घेत नाहीयेत. हा प्रश्न पडलाय या मॅच मध्ये. विकास जाधवने ही धाव का घेतली नाहीये, कारण की 1 चेंडू आणि आता मात्र 8 धावांची गरज. आम्ही आधीच सांगितलं होतं की जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. जर या चेंडूवरती एकदा बसती, पुढच्या चेंडूवरती षटकार लगावला असता तर सुपर ओव्हर देखील झाली असती, परंतु 1 चेंडू आणि 8 धावा बनवणं कठीण आहे. काय कमबॅक केले या मॅच मध्ये आणि सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे. शेवटच्या बॉलवरती चित्तधरक विजय मिळवलेला आहे JK ग्रुप मांडा या टीमने. अभिनंदन अक्षय दादा भोर.